नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा स्पेशल आपण ओरिओ बिस्किटपासून ड्रायफ्रूट्स ओरिओ चॉकलेट मोदक बनवणार आहोत। तुम्ही या प्रकारचा मोदक बाप्पाला नैवेद्य म्हणून एकदा दाखवून पहा, नंतर तुम्ही याच प्रकारचा मोदक बाप्पाला नैवेद्य द्याल। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पाहू शकता एकदम छान मोदक दिसतात आणि खायला तर एकदम चविष्ट लागतात। पाहू शकता आत एकदम क्रीमी आहेत। चला मग आपण पटकन ही रेसिपी बनवूयात आणि तुम्ही देखील ही रेसिपी बनवून या रेसिपीचा आनंद घ्या। चला त्यासाठी मी काय केलं, एका बाउलमध्ये 2 ओरिओ बिस्किटचे पॅकेट घेतले आहेत। इथे तुम्ही जास्त घेतले तरी काही हरकत नाही। ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण बिस्किटामधली आतली जी क्रीम आहे ना, ती आपण साईडला करून घेऊयात, कारण ही क्रीमचं आपण एक मिश्रण बनवणार आहोत आणि ती मोदकाच्या आतमध्ये भरणार आहोत। त्यामुळे मी या बिस्किटामधली सगळी क्रीम एका छोट्या बाउलमध्ये काढून घेते। तर अशा प्रकारे मी सगळी क्रीम एका बाउलमध्ये काढून घेतली आहे। तुम्ही अशाच प्रकारे चाकूच्या साहाय्याने ही क्रीम साईडला करून घ्या। त्यामध्ये मी खिसलेलं खोबरं टाकलं आहे, इथे 2 चमचा वापरला आहे। यामुळे टेस्ट खूप छान लागते। आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत, बारीक चिरून घेतले आहेत। तुम्ही तुमच्या चवीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता। यामध्ये थोडंसं दूध टाकून घेऊयात आणि मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर पहा एकदम पातळ नाही करायचं, थोडंसं आपल्याला घट्ट ठेवायचं आहे। आता हे बिस्किटाचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि याची मस्तपैकी बारीक पावडर बनवून घेऊया। तर पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। पहा एकदम मस्त झाली आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेते। तर यामध्ये आपल्याला लागेल तसं दूध टाकायचं, एक सोबत खूप जास्त टाकायचं नाही, नाहीतर आपलं मिश्रण खूप पातळ होईल आणि मोदक व्यवस्थित येणार नाहीत। तर यामध्ये मी थोडं दूध टाकून घेते आणि हाताच्या साहाय्याने मस्तपैकी एक गोळा बनवून घेते। हे पहा अशा प्रकारे। आता मोदकाचा साचा घेतला आहे, इथे तुम्ही हाताने सुद्धा मोदक बनवू शकता। मी इथे साच्याचा वापर केला आहे। याला आपण थोडंसं तेल लावूया किंवा तूपसुद्धा वापरू शकता। माझ्या मिस्टरांना तूप जास्त आवडत नाही, त्यामुळे मी इथे तेलाचा वापर केला आहे। आता आपण याचं थोडंसं मिश्रण घेऊन मोदकाच्या साच्यामध्ये भरून घेऊया। तर क्रीमीचं जे मिश्रण होतं ते आपण यामध्ये आतमध्ये टाकून घेऊया। तर पहा हे साईडला आपण व्यवस्थित सेट केलं आहे। आता हे आपण मोदकाच्या आतमध्ये क्रीमचं मिश्रण टाकून घेऊया। आता हे टाकून घेतलं, परत ह्याचं मोदकाचं तोंड आपण बंद करून घेऊया। त्यासाठी मी ओरिओ बिस्किटपासून बनवलेलं हे मिश्रण घेते आणि त्याचं तोंड बंद करून घेते। पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि आपण आता हा मोदक तयार केला आहे। पहा एकदम सुरेख दिसत आहे। बघता क्षणी असं वाटेल लगेच बनवून खाऊ की काय, इतका मस्त झाला आहे आणि इतक्या कमी वेळात। गॅस न पेटवता तुम्ही अगदी 5 ते 10 मिनिटात हे तुम्ही मोदक बनवू शकता आणि बाप्पाला दाखवू शकता। आणि यावरून मी आता खिसलेलं खोबरं टाकून घेते, यामुळे मोदक छान दिसतात। वरून ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकतात। तर अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेतले आणि गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवले। चला मग आपली रेसिपी तयार आहे, पटकन तुम्ही करून दाखवा बरं आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत घरगुती खा आणि निरोगी राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार।